वास्तविक आपली त्यावेळी जकात चालू नव्हती, त्यामुळे आपलं जकातीमुळे नुकसान होत नाही, पण जकातीच्या बदल्यामध्ये जे आपल्याला अनुदान दिलं जात होतं ते अनुदान आपलं 5 वर्षानंतर महापालिकेच्या स्थापनेनंतर बंद होतं आहे. तसं आपण शासनाकडे कायद्याचा भाग आहे, ते कायद्यानं शासन जे ठरवेल ते मिळेल. परंतु त्यामध्ये आमचा ठराव केला की आम्ही प्रायव्हेट एजन्सी नेमून जर जकात असती तर आज आपल्याला किती उत्पन्न मिळालं असतं, असे काही कॅल्क्युलेशन्स हे टेक्निकल ग्राउंड्सवर करतो. लोकल बॅडी टॅक्स लावण्याचे मनपा जालना यांचे षडयंत्र, महावीर ढक्का, मनपा गटनेते. जीएसटी टॅक्स लावण्यासंदर्भात 400 व्यापाऱ्यांना नोटीस. टॅक्सच्या नावाखाली महापालिका आयुक्तांचा व्यापाऱ्यांना लुटण्याचा धंदा, महावीर ढक्का, काँग्रेस नेते. जीएसटी भरत असल्यावर हा कोणता टॅक्स, व्यापाऱ्यांचा आयुक्तांना सवाल. आज दिनांक 16 डिसेंबर शनिवारी रोजी जालन्यातील महापालिकेच्या सभागृहात मनपा आयुक्त यांनी वस्तू विक्री व साठा परवानाबाबत शहरातील व्यापाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांना वस्तू विक्री व साठा परवाना लावण्यासंदर्भात बैठक बोलवली असल्याची माहिती यावेळी दिली. याप्रसंगी यात सुमारे 400 व्यापाऱ्यांना मनपा आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत. महापालिका आयुक्त खांडेकर यांच्या या निर्णयामुळे शहरातील सर्व व्यापारी वर्ग नाराज झाला असून आपला रोष व्यक्त करताना दिसून येत आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता व्यापारी वर्गातून त्यांच्या या निर्णयाचा विरोध होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी व्यापारी बोलताना म्हटले की अगोदरच आम्ही केंद्र सरकारला जीएसटी भरतो, मग हा कुठला नवीन परवाना आम्ही घ्यायचा. त्यामुळे आयुक्त खांडेकर यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा असून तो आम्हा व्यापाऱ्यांच्या काही फायद्याचा नाही. फक्त एक कुठला तरी नवीन परवाना लावून फक्त वसुली करणार का, असा सवाल सुद्धा यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी महावीर ढक्का यांनी केला आहे. कारण अगोदरच काही राजकीय पुढाऱ्यांनी म्हटलं होतं की जर जालन्यामध्ये महापालिका आली तर कुठल्याही प्रकारचा टॅक्समध्ये वाढ होणार नाही. मग आता ते शब्द का पाळत नाही? का व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रकार सर्रासपणे आयुक्तांच्या माध्यमातून ही राजकारणी करत आहेत, हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी महावीर ढक्का यांनी आयुक्तांना दिला आहे. आता आयुक्त हा निर्णय मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर एकीकडे नागरी समस्यांचा पाढाच व्यापारी बांधवांनी वाचून दाखवला होता. लोकल बॉडी टैक्स लगाने के लिए षड्यंत्र आयुक्त साहब ने जो करे, नगर पालिका व्यापारी की मीटिंग बुला के 400 व्यापारी को उन्होंने नोटिस दे के जो नगर पालिका में महापालिका में बुलाया गया था. एक्चुअली जीएसटी का केंद्र जो पैसा अपना जीएसटी का सबसे जालना ऋण सबसे महाराष्ट्र में ज़्यादा अपना दिल्ली जाता है, उसके उनका आधा हिस्सा महाराष्ट्र सरकार को आता है. जालना के लिए खाली 10% देते हैं, जो सबसे ज़्यादा अपन जीएसटी भरते. और उसके वो देने के बाद भी शहर में जो सुविधा महापालिका ने देना चाहिए, सफाई नहीं है, 15-15 दिन पानी नहीं है, कोई सुविधा नहीं दे रही, लाइट बंद है. और ये सीओ साहब ने मुख्य आयुक्त साहब ने नवा फंडा ला लिया जीएसटी के नाम के आड़ में कि लोकल बॉडी टैक्स वसूली करने का ये एक नवा षड्यंत्र है. लेकिन जो भी नेता ने उस टाइम डिक्लेयर करा था महापालिका बनते टाइम कोई नवीन टैक्स नहीं लगेगा, पर ये आयुक्त साहब जो महापालिका के है जालना के, ये नवा षड्यंत्र करके नवा टैक्स लगाने के लिए कोशिश कर रहे हैं. आज महानगरपालिकेचे आयुक्त माननीय खांडेकर साहेब यांनी आमच्या जालना जिल्ह्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीतजी सानी सर यांना 2 दिवसा पहिले सांगितलं की आपल्याला सगळ्या व्यापाऱ्याची एक मीटिंग घ्यायची. आणि त्या हिशोबाने आमचे व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत शेठ सानी यांनी सर्व व्यापाऱ्याला सांगितलं. आणि आज महानगरपालिकेमध्ये आमची आज मीटिंग होती. ही मीटिंगचा संदर्भ हा होता की विक्री कर आणि साठा कर हा आता नवीन शासनानं लावलेला आहे. तर हा विक्री कर आणि साठा कर जो आहे आतापर्यंत कधी लागला नाही, हे नवीन लागलेला आहे. तर यासाठी आम्ही सगळे व्यापारी बंधू जालना जिल्ह्यातले आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की तुम्ही साठा कर आणि विक्री कर का लावता. तर पण ते शासनाचा असा आदेश आहे म्हणे, पण शासनाच्या काही सुविधा नाही जालना शहरामध्ये, काही सुविधा दिल्या पाहिजे व्यापाऱ्यांना. तर त्यांनी आज त्यासाठी मीटिंग घेतली आणि आम्ही निवेदन दिलं की आम्ही हा कर भरायला तयार नाही, हा कर रद्द करण्यात यावा. काय नाव आपले? विष्णू पाचफुले, व्यापारी महासंघाचा जिल्हा उपाध्यक्ष.